आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा। विधान परिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। आता विधान परिषदेच्या 4ही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट। वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी अनोखा संदेश। अरुण शापूर हॅट्रिक साधणार असा मतदारांचा विश्वास। अंकली ते आळंदी वारीला प्रारंभ। ज्ञान मंदिर इंग्रजी नर्सरी शाळेत पर्यावरण दिवस साजरा। फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप। मतदानासाठी सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर। राज्यात आजपासून मास्क सक्ती। Dream. Dream transform into thoughts, and thoughts results in action. We, Arthkota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Arthkota Career Academy. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे। गेल्या काही महिन्यात आटोक्यात आलेला कोरोना परत डोकेवर काढताना दिसत आहे। या वाढत्या कोरोनामुळे देशात पुन्हा कोरोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे। देशात नव्या रूपातील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत। या नव्या कोरोनाचे रूप ओमायक्रॉन पेक्षा अधिक धोकादायक आहे। या कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते। तसेच दर 4 ते 6 महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान छोट्या लाटा येऊ शकतात असेही स्वामीनाथन म्हणाल्या। त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या कोरोनाचा शोध घेणेही महत्त्वाचे असल्याचे मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केले। तसेच घरगुती स्वयं चाचणीमुळे कोरोना बाधितांची संख्या कमी प्रमाणात नोंदवली जात असल्याची शक्यता डॉक्टर स्वामीनाथन यांनी व्यक्त केली। यासाठी प्रशासनाला रुग्णालयांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही स्वामीनाथन म्हणाल्या। तसेच 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना बूस्टर डोस दिले जातील याची खात्री करणे आवश्यक आहे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ आता 8,000च्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे संसर्ग वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज।
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आणि मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी सर्व ती दक्षता घेण्यात आली आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान आणि मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। 13 जून रोजी मतदान होणार असून 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे। मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आमलान आदित्य बिस्वास यांनी दिली। या निवडणुकीत प्राधान्यक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे। प्रथम प्राधान्य मत अनिवार्य आहे, तरच मत वैध ठरणार आहे। मतदान करताना कन्नड, रोमन आणि देवनागरी भाषेतील आकडे वापरता येणार आहेत। पदवीधर आणि शिक्षक संघाच्या मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये स्वतंत्र मतपेट्या असणार आहेत। मतदान केंद्रात मोबाईल आणि पेन त्याचप्रमाणे पाण्याची बाटली घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे। तसेच मास्क अनिवार्य आहे। आता विधान परिषदेच्या 4ही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट। कालच्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही 3 जागा जिंकल्या आहेत। आता विधान परिषदेच्या 4ही जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला। शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच 3 जागा जिंकल्या आहेत। आता राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे। त्याचप्रमाणे विधानसभेच्या 4 जागा जिंकण्याचा विश्वास आहे। वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। येडियुराप्पा यांच्यासोबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र प्रचार केला आहे। सर्व संघ संस्थांनी यासाठी पाठिंबा देखील दर्शविला आहे। अरुण शहापूर, हनुमंत निराणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याचा विश्वास असल्याचं बोम्मई यावेळी म्हणाले। केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांच्या भाजपा विरोधातील नाराजीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोरे यांना डॉक्टरेट देण्याचा कार्यक्रम 6 महिन्यांपूर्वीच ठरल्याचे त्यांनी मला सांगितले होते। त्यामुळे सध्या ते अमेरिकेत गेले आहेत। मात्र जाण्यापूर्वी मतदानासंदर्भात कुठे सूचना द्यायच्या होत्या तेथे कोरे यांनी त्या दिल्या आहेत। बेळगाव आणि हुबळीत मोठी सभा घेणार आहोत। वस्तुस्थिती पाहाल तर भाजपला बेळगाव जिल्ह्यात खूप संधी आहेत। आमच्यात संपूर्ण एकी आहे। सगळ्या सावकारांनी निवडणुकीत रस घेऊन काम केले। आपापल्या मतदारसंघात त्यांनी सभा घेऊन पक्षाचा प्रचार केला आहे असे बोम्मई म्हणाले। वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी अनोखा संदेश। वटपौर्णिमेचा सण म्हणजे महिला वर्गासाठी एक आगळा आनंद सोहळा असतो। या दिवशी वडाच्या झाडाची किंवा झाडाची फांदी आणून महिला वर्ग पूजन करीत असतो। मात्र या दिवसाचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने वडाच्या झाडाचे मोफत वाटप करण्यात येत आहे। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं। यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते। वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे। तर याच वटपौर्णिमेच्या निमित्ताने वीरेश हिरेमठ यांनी एक वेगळा प्रकल्प राबवलाय। वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक वीरेश हिरेमठ यांनी महिलांसाठी वडाच्या रोपाचे मोफत वाटप करण्याचा प्रकल्प राबवला आहे। झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करण्याऐवजी झाडांची लागवड करून पर्यावरण वाचवा असा संदेश या प्रकल्पातून त्यांनी दिला आहे। तसेच सर्व महिला वर्गाला वडाची झाडे हवी असल्यास सर्व लोकसेवा फाउंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। त्यामुळे त्यांचा हा उपक्रम अभिनव ठरला आहे। अनेक प्रकार पूजा करण्यापेक्षा आपणच स्वतः एक झाड लावावं किंवा गल्लीतल्या महिला किंवा गावामधल्या सर्व महिला मिळून फांदी न तोडता किंवा ठाफी न तोडता त्या वटवृक्षाला न दुखवता की सर्वांनी मिळून एक झाड वर्षाला एक झाड लावून वाढवून संरक्षण करून त्याची पूजन करून जर प्रार्थना केली तर खरोखरच त्यांना त्या वटाच्या वृक्षामध्ये वास असलेला देवांचा देव महादेवाचा त्यांना आशीर्वाद मिळेल हे माझं म्हणणं आहे। अरुण शहापूर हॅट्रिक साधणार असा मतदारांचा विश्वास।
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे. माझे 12 वर्षातील धडाडीचे कार्य जनतेसमोर आहे. विरोधी उमेदवारांच्या पोकळ भूलथापा, नकारात्मक प्रचार आणि पैसा या साऱ्याला सुज्ञ शिक्षक मतदार भुलणार नाही. सर्व मतदार मलाच पुन्हा संधी देतील असा विश्वास विद्यमान आमदार आणि भाजपचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण शहापूर यांनी व्यक्त केला. येत्या दिनांक 13 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. भाजपने शहापूर यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. याबाबत विचारता ते म्हणाले की माझ्या गेल्या 2 वेळीच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लावल्या. नवीन योजनांचा लाभ शिक्षक वर्गाला मिळवून दिला. अहोरात्र झटलो. नवीन शैक्षणिक धोरणांचा सतत पाठपुरावा केला. या साऱ्या निरपेक्ष कार्याची दखल घेऊन पक्षाने संधी दिली. मुख्य गोष्ट म्हणजे पैसा, राजकीय दबाव, लॉबी आदींपेक्षा सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते. हा आदर्श माझ्या उमेदवारीने भाजपने समोर ठेवला आहे. याचा मला अभिमान आहे. शिक्षकांचे काही प्रश्न अजूनही आहेत, त्याची सोडवणूक करायची आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, शिक्षकांच्या समस्या, मिळणारा निधी या साऱ्याची मला जाण आहे. यासाठी यापुढेही प्रयत्नरत असणार आहे. त्यामुळे मतदार वर्ग आपल्याला निश्चित साथ देईल असे मत त्यांनी व्यक्त केले. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ 3000 ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಲವನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಸಂಘಟನೆ ಹಿರಿಯರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಚಳವಳಿಯಿಂದ ಶಿಕ್ಷಕರ ಚಳವಳಿ ಕಟ್ಟುವಲ್ಲಿ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಶಿಕ್ಷಕರ ಚಳವಳಿ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಹಜವಾಗಿ ವಾಯುವ್ಯ ಶಿಕ್ಷಕರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವತ್ತು ಜಿ.ಕೆ. ಪಾಟೀಲರು ವಯೋವೃದ್ಧರು, ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿತ್ತು. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಸ್ಪರ್ಧಿಸಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ನಿಲುವನ್ನು ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಅವರು ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ಆದರೆ ವಯಸ್ಸು ನನಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಆರೋಗ್ಯ ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಮತ್ತೆ ಸ್ಪರ್ಧಿಸುವ ಅವಕಾಶವನ್ನು ಬಿಟ್ಕೊಟ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಹಿರಿಯರೆಲ್ಲರೂ ಹುರಿದುಂಬಿಸಿ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ಆಗಿದ್ರೂ ಕೂಡ ಒಬ್ಬ ಯುವಕನನ್ನು ದೇಶ್ 35ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನನಗೆ ವಾಯುವ್ಯ ಶಿಕ್ಷಕ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡೋ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಇವತ್ತು ಬಾಕಿ ಸಂಗತಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಗಮನಕ್ಕಿದೆ. अंकली ते आळंदी वारीला प्रारंभ. समस्त वारकरी समुदायाला आता पंढरीच्या वारीचे वेध लागले आहेत. यामध्ये महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या चिकोडी तालुक्यातील अंकली येथून निघणारे अश्व आणि तेथील वारी यांचे महत्त्व देखील खूप मोठे आहे. यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अंकलीहून आळंदीकडे येणाऱ्या माऊलींच्या स्वाऱ्यांचेही विधिवत आणि उत्साहात स्वागत होणार आहे. या अश्वांचे 10 जूनला अंकलीहून पुण्याकडे प्रस्थान झाले असल्याची माहिती अंकली संस्थान प्रमुख उर्जित सिंह राजे शितोळे सरकार आणि महादजी राजे शितोळे सरकार यांनी दिली. गेल्या 189 वर्षांच्या परंपरेनुसार बेळगाव जिल्ह्यातील अंकलीतील शितोळे सरकारांकडे आळंदीच्या माऊलीच्या पालखीचा अश्वांचा मान आहे. पालखीपूर्वी 12 दिवस या अश्वांचे प्रस्थान होत असून मिरज, पेठनाका, सातारा मार्गे हे अश्व शनिवार दिनांक 19 जून सायंकाळी पुण्यात मुक्कामासाठी येतील. 1 दिवस त्यांचा मुक्काम पुण्यातील रास्तेवाड्यात राहील आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अश्व सोमवार दिनांक 20 रोजी आळंदीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. अंकली ते आळंदी वारीमध्ये अश्वचालक तुकाराम कोळी, अक्षय परीट, संतोष परीट, गणपती ढगे, भाऊ भडांगे, बापू भडांगे, रघु मगदूम, श्रीशैल साळुंखे आदी वारकरी सामील झाले आहेत. ज्ञान मंदिर इंग्रजी नर्सरी शाळेत पर्यावरण दिवस साजरा. शास्त्रीनगर येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्रजी नर्सरी शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यामध्ये बालचमूने उत्साहाने सहभाग घेऊन वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून घेतले. तसेच निसर्ग संरक्षणासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प केला. हिरवाईचे महत्त्व विशद करण्यासाठी बालचमूने हिरव्या रंगाची वेशभूषा केली होती. त्याचबरोबर रोपे आणून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. प्राथमिक विभागाच्या फरीदा मिर्झा यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग रक्षणाचे तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला किमान 1 झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका अश्विनी, पौर्णिमा आणि क्रिस्टिना यांनी परिश्रम घेतले. फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 27 शिवाजीनगर येथील मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शाळेतील मुलांचे पालक हा कामगार वर्ग असून हालाकीच्या परिस्थितीतही ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 1 स्कूल बॅग, अर्धा डझन वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, पट्टी असे शालोपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर,
कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, अमर एच राजू भोसले, अवधूत तुडवेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका केपी मेलगे, सौ SR मुदगेकर, इतर शिक्षक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते। या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मेलगे यांनी आभार मानले। तो वो स्कूल को डायरेक्टली आप विजिट करके जाके हेल्प कीजिए, इससे बच्चों को भी प्रोत्साहन मिलता है और उनके माँ बाप को भी बहुत प्रोत्साहन मिलता है। जो यहाँ पे बच्चे हैं आप देख रहे हैं, उनके जो पेरेंट्स हैं वो लेबरर्स बोल के एक कहीं कंस्ट्रक्शन कंपनी में कोई पेंटिंग का काम करता है, कोई घर का काम करते हैं। बाद में थोड़े लोगों के इधर या दो लोगों के मैंने देखा कि जो पोस्ट आया था उनके पेरेंट्स भी नहीं है। थोड़े लोग आश्रम्स में रहते हैं कि वो विलेज से आते हैं, तो यहाँ आश्रम में हॉस्टल में रह के स्टडीज करते हैं। मतदानासाठी सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर। शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी सोमवार दिनांक 13 जून रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हा आदेश प्रादेशिक आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमलान आदित्य बिस्वास यांनी काढला आहे। विधान परिषदेच्या या 2 जागांसाठी बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विनाअनुदानित, अनुदानित शाळा, महाविद्यालये, केंद्रीय आणि राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका आदींना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची मागणीनुसार रजा देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। राज्यात आजपासून मास्क सक्ती। राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवीन मार्गसूची जारी करण्यात आली आहे। शनिवारी 11 जून पासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे। राज्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। मृतांची संख्याही वाढली आहे। 9 जून रोजी 471 रुग्णांची नोंद झाली आहे। पॉझिटिव्हिटी दर 2.14% झाला आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर ही वाढ झाली आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे। सक्ती करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे। शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, पब, कॅफे, हॉटेल, शैक्षणिक संस्था, वसतिगृह, कार्यालय, कारखाने आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे। मास्क वापरणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे संबंधित संस्थांकडून सूचित करण्यात यावे ही त्यांची जबाबदारी आहे। स्वतःच्या वाहनातून तसेच परिवहन मंडळाच्या बसेस व रेल्वेमधून प्रवास करताना मास्क वापरणे सक्तीचे आहे। लक्षणे दिसून आलेल्यांवर आरोग्य खात्याने नजर ठेवून अहवाल येईपर्यंत घरामध्येच राहावे असे आरोग्य खात्याकडून सूचित करण्यात आले आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचे रक्षण मोठ्या प्रमाणात करून रोप लागवड करण्यात यावी असे आवाहन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक M रामचंद्र गौडा यांनी केले।
विद्यापीठाच्या युवा रेडक्रॉस आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यापीठाच्या आवारात रोप लागवड करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली। हिरेबागेवाडी विद्यापीठाचे येथे स्थलांतर करण्यात येत आहे। तेथेही याच प्रकारे बाग फुलवण्यात येईल असे प्राध्यापक रामचंद्र गौडा यांनी सांगितले। निबंधक प्राध्यापक पद्मशाली, प्राध्यापक बसवराज, BS नावी, डॉक्टर P नागराज, डॉक्टर सुमंत हिरेमठ यासह रेडक्रॉस विभाग व NSS चे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। उद्या मंगळवारी वीज खंडित। दुरुस्ती कामामुळे रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। तसेच मंगळवारी शहरातील काही भागात वीज पुरवठा ठप्प होणार आहे। उद्यमबाग, औद्योगिक वसाहत, RPD, किएली, मजगाव या भागात दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शनिवार व रविवार 2 दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। मंगळवारी या भागात वीज नाही। अयोध्या नगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, गांधीनगर, संक्रम हॉटेल, किल्ला भाजी मार्केट, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, रविवार पेठ, अनंत शयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, बसवनकुर्ची, देवराज अर्स कॉलनी, सामरा रोड, अमन नगर, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, क्रांतिसिंह, नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, उज्ज्वल नगर, न्यू गांधीनगर, AC मोटर्स, मारुती नगर या भागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत वीज पुरवठा खंडित होणार आहे। हिंडलगा महालक्ष्मी यात्रा कमिटीकडून विद्यार्थ्यांचा सन्मान। आयुष्यात यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करून विषयाची योग्य निवड करावी आणि अभ्यास करावा। यश नक्कीच मिळेल असे मत शास्त्रज्ञ दिनकर साळुंखे यांनी व्यक्त केले। हिंडलगा येथे महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने परिसरातील 10वी परीक्षेत 80% अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून हिंडलग्याचे सुपुत्र व शास्त्रज्ञ डॉक्टर दिनकर साळुंखे उपस्थित होते। माया जायनाचे म्हणाल्या, मुले आणि पालक मोबाईल, जत्रा, लग्न समारंभ, वाढदिवस साजरा करण्यात वेळ घालवत आहेत आणि त्यावर विचार करावा। रमाकांत पावशे, अरुणा पावशे, NS चौगले यावेळी उपस्थित होते। यात्रा कमिटीतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये व मानचिन्ह तसेच निवृत्त राज्य शिक्षणाधिकारी कोकितकर यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ विज्ञान व गणित विषयात 90% जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक, यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले तर आभार उदय नाईक यांनी मानले। जीतो लेडीज विंग, यूथ विंग तर्फे वन महोत्सव। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील जीतो लेडीज विंग आणि यूथ विंग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शिंदोळी येथे भरतेज पॉलिटेक्निकच्या आवारात वन महोत्सव साजरा करण्यात आला। जीतो लेडीज विंगच्या उपाध्यक्षा शोभा दोड्डन्नावर यांनी स्वागत केले। कर्नाटक, केरळ, गोवा झोनच्या समन्वयक भारती हर्दी म्हणाल्या, आपल्या आहारात वनस्पतीपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर जास्त असतो, त्यामुळे झाडांना पर्यावरणीय महत्त्व मोठे आहे। विनोद दोड्डन्नावर म्हणाले, सर्व औषधे ही वनस्पतीपासूनच तयार होतात, त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे महत्त्वाचे आहे। श्रीपाल खेमलापुरे यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून जास्त उत्पादन घेता येते, तसेच पर्यावरण रक्षणही होते असे सांगितले। विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची जोपासना करू अशी ग्वाही दिली। यावेळी प्राचार्य पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते। साहित्य दोड्डन्नावर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यवाह रुमा पाटील यांनी आभार मानले। कल्लाप्पा पाटील यांच्या झुंज कथासंग्रहाला रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार। कालकुंद्री तालुका चंदगड येथील ग्रामीण कथालेखक श्री कल्लाप्पा ज्योतिबा पाटील यांच्या झुंज या कथासंग्रहाला रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंढरपूर येथील बळीराजा प्रतिष्ठान शेळवे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार श्री कल्लाप्पा पाटील यांच्या झुंज कथासंग्रहाला प्रसिद्ध लेखक व कथाकथनकार माननीय आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते व महाराष्ट्रातील नामवंत लेखकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। खेड भळवणी तालुका पंढरपूर येथील या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत होते। तर यावेळी साहित्य हे माणसाला समृद्ध करत असते, म्हणून माणसाने साहित्य वाचनाकडे भर दिला पाहिजे, यातूनच माणूस घडत असतो असे प्रतिपादन
प्रसिद्ध साहित्यिक कथाकार आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले। महत्त्वाचे म्हणजे लेखक कल्लाप्पा पाटील यांच्या झुंज कथासंग्रहाचे प्रकाशन मागील महिन्यात उसगाव येथे मळेकर्णी देवीच्या प्रांगणात झाले होते। त्यांनी लिहिलेल्या अनेक कथातील प्रसंग सीमा भागातील गावाशी निगडित आहेत। नावगे मूर्ती प्रकरणी मराठी तरुण लक्ष। नावगे येथील मुख्य चौकात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या घटनेवर येथील सर्व फलक काढण्याचा ठराव होऊन पडदा पडला आहे। परंतु आता पोलिसांनी गावातील 4 ते 5 मराठी भाषिक तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे। नावगे येथे बुधवारी हनुमान मूर्ती बसवल्यावरून तणाव निर्माण झाला। सायंकाळी ग्रामपंचायत व पोलिसांनी बैठक घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला। परंतु तिसऱ्या दिवशी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सोडून देण्यात येईल असे सांगितले। तिसऱ्या दिवशीही गावात पोलीस बंदोबस्त दिसून आला। 8 दिवसात येथील सर्व फलक हटवण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले आहे। ते फलक हटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न न होता मूर्ती ठेवल्याच्या प्रकाराला महत्त्व देत याची चौकशी सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे। व्हॉइस ऑफ रोटरी स्पर्धेची 18-19 रोजी प्रथम फेरी। रोटरी क्लब बेलगाम साऊथ तर्फे व्हॉइस ऑफ रोटरी या सोलो गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिली फेरी दिनांक 18 रोजी होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिली। परीक्षक म्हणून ज्येष्ठ गायक व अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून शेखर मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड उपस्थित राहणार आहेत। सदर स्पर्धा 3 गटात होणार असून तिन्ही गटासाठी अनुक्रमे 25,000 रुपये, 15,000 रुपये व 10,000 रुपये अशी 3 बक्षिसे देण्यात येणार आहेत। दुसऱ्या गटातील विजेत्यांसाठी सायकल व तिसऱ्या गटातील विजेत्यांसाठी दुचाकी बक्षीस आहे। स्पर्धेची पहिली फेरी 18 व 19 जून रोजी तर अंतिम फेरी 25 व 26 जून रोजी होणार आहे। इच्छुकांनी रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, संतोष हत्तरगी, रेणू कुलकर्णी, अक्षता कलघटगी, रेखा नाशी, सीमा जोशी यांच्याशी संपर्क साधावा। आरोग्य विषयक दक्षतांसाठी खात्याकडून सूचना। आगामी पावसाळा व हवामानातील बदल लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। या दरम्यान संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे। चिकनगुनिया, डेंग्यू व मलेरिया प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे। मागील वर्षापेक्षा यंदा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे। यामुळे आरोग्य विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत, तर नागरिकांना खबरदारी संदर्भात सूचना केल्या आहेत। डेंग्यू आणि चिकनगुनिया ईडिस लावा डासापासून होतो, यामुळे त्याचे सर्वेक्षण करून या डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। संवेदनशील आणि आर्थिक दुर्बल व झोपडपट्टीतील वसाहतींचे सर्वेक्षण आरोग्य विभाग हाती घेणार आहे। लोकवस्ती, घर बांधकामांसह रिक्त भूखंड आदी भागातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी उपाययोजनांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला कार्यवाहीबाबत सूचना बजावण्यात आल्या आहेत। वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा संजीवनी जाधवला सुवर्ण। महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक कमावले, तर प्राजक्ता गोडबोलेने रौप्य पदक पटकावले। 25 वर्षीय संजीवनीने 33 मिनिट 16.43 सेकंद तर प्राजक्ताने 33 मिनिट 59.34 सेकंद अशी वेळ नोंदवली। एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तिने सुवर्ण पदक मिळवताना यापेक्षा 3 सेकंदांनी उत्तम अशी 33 मिनिट 13.7 सेकंद अशी वेळ गाठली होती। मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची 31 मिनिटांची वेळ नोंदवण्यात ती अपयशी ठरली आहे। या प्रकारात उत्तर प्रदेशच्या कविता यादवने कांस्य पदक पटकावले। लांब उडीपटू एम श्रीशंकरने पात्रता फेरीतील अखेरच्या प्रयत्नात 8.1 मीटरसह राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला। या प्रकारात प्रेम कुमारने 2013 मध्ये 8 मीटर अंतर गाठले होते। गोगटे संघाकडे जैन चषक। जैन तांत्रिक महाविद्यालय पिरणवाडी आयोजित 7A साइड आंतर महाविद्यालयीन युनेक्स पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेत गोगटे ब संघाने गोगटे अ संघाचा 3-0 असा पराभव करून युनेक्स चषक पटकाविला। पिरणवाडी येथील जैन तांत्रिक महाविद्यालय आयोजित 7A साइड फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात गोगटे अ संघाने GIT संघाचा 2-0 असा पराभव केला। या सामन्यात योगेश सावगावकर व विशाल कामू यांनी गोल केले। दुसऱ्या उपांत्य सामन्यात गोगटे ब संघ
संघाने अंगडी संघाचा 3-0 असा पराभव केला. कौशिक पाटील, एस सुतार, ओमकार शिंदोळकर यांनी गोल केले. अंतिम सामन्यात गोगटे ब संघाने अ संघाचा 1-0 असा पराभव केला. विजेत्या व उपविजेत्या संघाला एकमेव गोल चषक देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही संघांना गोगटे महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन PS सावकार, महाविद्यालयाचे अध्यक्ष AK तगारे, प्राचार्य डॉक्टर HH विरापूर, जिमखाना चेअरमन दत्ता खामकर, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गावडा, नम्रता अत्तलमरद यांनी या संघाचे कौतुक केले. अ संघात योगेश सावगावकर, गौरव पाटील, सीमन ललगार, मल्हार ओरलकर, प्रणव नंदीहळ्ळी, विशाल कामू, निखिलेश पोवार, सुशील पै, चैतन्य पाटील, तर ब संघात कौशिक पाटील, एस सुतार, प्रणित चिगरे, ओमकार शिंदोळकर, मयूर पुंडिक, रघुनाथ नाडगौडा, ओमकार हावळ, ओमकार मण्णूरकर, आदित्य सपकाळ आदी खेळाडूंचा समावेश आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा जुडोपटू मिथिला आणि मलखांब संघाला सुवर्ण. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या मिथिला भोसलेने जुडोमध्ये वैयक्तिक आणि मलखांब चमूने सांघिक अशी 2 सुवर्ण पदके कमवली. त्यामुळे महाराष्ट्राची सुवर्ण पदकांची संख्या 34 पर्यंत उंचावली आहे. गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवणाऱ्या हरियाणाने 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 36 कांस्य पदके मिळवून पदकांचे शतक पूर्ण केले आहे. तर महाराष्ट्राने 34 सुवर्ण, 29 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 88 पदके कमावली आहेत. रॉजर्स क्रिकेट अकादमीकडे ओम साई चषक. ग्रामीण क्रिकेट अकादमी आणि MCC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साई गार्डन व रेस्टॉरंट पुरस्कृत 14 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रित लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूल मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील उपविजेते कोल्हापूरच्या अण्णा मोंगणे सहारा अकादमी संघाने संपादन केले. अंतिम सामन्यात पाऊस आल्यामुळे गुणाच्या आधारावर रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद घोषित करण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार ऋतुराज गायकवाड व उत्कृष्ट गोलंदाज साईराज कदम, मालिकावीर पुरस्कार श्रेया पोटे यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते सुरेश बिर्जे व विजेता स्पोर्ट्स शॉपचे संचालक कॅप्टन चंद्रकांत कडोलकर, राजन कारेकर, महांतेश गवी, भोपान्ना पोटे, सुनील देसाई, विठ्ठल भट, विनायक मुचंडीकर, फुरखान मुल्ला, प्रताप बिर्जे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गौस हाजी, महांतेश गवी, सुनील देसाई, गोपाळ गवी यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.